तू आईला दिसले नसते ना तर तुला अजून तिथं रात होईस तर झोपली असते तू. काय झालं होतं नेमकं? निमच अंगात दुखायचं ग. हा वा त्याच्या तू भांड घातलं होतं तिथं झोपली ती. मी भांड घासते तिथं. तिथे थांबारणी पैसे हा 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 त्या काठीवर. हा 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 तिथं झोपली होती होय. हो आणि तिथनं म्हणलं आता न्यावं आणि तिथं ठेवावं हा आणि तांबडणी पैसे झोपावं. हा हा तांबडणी पैसे बसत जा बाय म्हणजे. आईला कुठं आईनं कुठं बघितलं तुला? कायची बाय त्या हे येत ना दिवस ना नव नव तांबोळणी पशी का इकडे दुसरीकडे कुठं? तिथं तांबडणी पैसे तिथं तुझ्या मागे झोपली. होय त्या पानाला असं पाठ देऊन हा 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 आजी पायाच्या धरा हा. बाय म्हणलं त्या तरी अख्खा मग तिच्या दिलं बाय तुझ्या लेकीनं. हा 2 लेकरं सोडून हाय पैसे हाया. होय हा सोलापुरात बघ बाय. नवरा नग म्हणतो या. हम्म. असं दे बाय आता काय करते. तिच्या बरं येते या. होय हा आणि आता तुझ्या मग ते कमरेचं वेदना आणि हे पोटात दुखत नाही आता चांगलं आहे. होय हो काल फरक पडला ना? होय बाया काय ग रात्री इंजेक्शन करून बाय मला कसं ग असं. हा हो दुखायचंच दुखतंय. हा दवा काय पसरला नाही काय की म्हणलं. हा हा ते काय झालं असणार आहे ते आखरीत दुखत होतं तुझं. होय बाया तुला सहन होणार नाही एवढं दुखत होतं त्याच्यामुळं ते तू म्हणजे एकदम तेवढ्या टायमात नाही फरक पडला. पण ती अतुलनं दिलेली रातची गोळी त्यानं फरक पडला हा आणि त्या त्यालानं हा ते तेल महाग नर मोठ्याला झोप लागा लागली त्यालानं होय ते होय पया मला आता इंजेक्शन केलं दुखायला लागलं उलटा पालता इकडून तिकडं हा चुरून काय यांना चुरून हा झोपायची. आता काय करावं कुणी फोन केला ग मी काय म्हणले अतुलला म्हणलं राहिलं नाही मग कसं करू तर ते म्हणला तुला बाटली देतो 100 रुपये आले मग त्याचं काय पैसे हे करू नको म्हणला फक्त ते एका गोळीला 10 रुपये तेवढं दे. ते लेकरू बघी किती चांगलं आहे. ते तेलाने धूप लागायला लागली बाया होय की आणि इंजेक्शन चिरून काय फायदा आहे ग. आव होय दुखायला लागलं बाबा इंजेक्शन केलं म्हणलं. ते तुझ्या ताकदीच्या मानानं इंजेक्शन दिलेलं असतंय गाय हा असं असतं. होय की ओलोड बी नाही कमी जास्त हा बी नाही. आणि कसं असतंय आता आपण पहिल्यांदा गेलतो त्यांच्याकडे आता ते गायकवाड डॉक्टरला आणि तिकडल्या डॉक्टरला गांधी डॉक्टरला आपला अनुभव आहे शरीराला आपल्या काय पचतंय रुचतंय ते ह्यांच्यापाशी काल पहिल्यांदाच गेलतो त्याच्यामुळं त्यांना ते अनुभव अंदाज नाही आला की तुला किती सहन होतंय इंजेक्शन. हा मग जसं आता एखाद्या लेकराला पोटात अन्न किती आहे आणि किती नाही आपल्याला कळत नाही. आपण थोडंच खायला घालतो पोटले फुगल्यावर नको म्हणून तशा पद्धतीनं केलं. त्यात भरलं नव्हतं काय भरलं तर मुली एक टिप्पा ते गायकवाड सोडतो सगळ्याचा होय आणि एवढी सोय असते. आता पण आहे ना बरं. हा बाय आता तेलाने बरं आलं बाई रात्री झोप लागायला लागली होती. होय की पण ते इंजेक्शन नाही काय झालं बाय म्हणलं इंजेक्शन करून दुखायचं ते दुखतंय म्हणलं पहिल्यासारखं नेहमीच बाजू दुखायच्या वजन शिरबीर शिलाकले असेल एखादी. हा ते वजन बी झाला त्याचं बाटल्या काताचं वजन छापडीचं वजन भंगाचं वजन हा फुल गस्त भरून गोद आणून तिथं ठेवायचा पुन्हा छापड्याला जायचं. पण आहे आता भंगार भिंगार नको ग येचू कशाला भंगारला जात असते. गायच्या मी दुकान टाकू मग आपला अडकावायचं. बरं थांब तुला गायछाप बेछाप मला काय वाटतं सांगू का तुला गायछाप दुकानदारी ही करून देईन ग पण लोक काय करतेली तुला फसवतेली. नाही तेवढं नाही तेवढं द्यायची 10ला ते नाही आता समज 500ची नोट आणली 200ची नोट आणली ह्याच्या पोरान दिली पाळीच्या मग ती जर अशा नोटा मोठ्या आणल्या तर तुला माघारी पैसे द्यायचं कळायचं नाही ना. ह्याच्या पाय मी काय करणार आहे भेळ
भत्ता आणि थोडंफार शेव चिवडा हे असलं ही काय खाट मांडणार आहे. आता ही आपण ही दिली का नाही मग ते तिथं खाटच मांडायची, एक छतबीत टाकायचा तिथं करून टाकायचं तेवढं बिळीचं आणि ह्याचं चालेल थोडं ते तेवढं करशील का नाही. पिशव्यात बनवून द्यायच्या. हां तसं करायचं. काय मापाने नाही यायचं. मी सांगते बरोबर तुला एकदा ते वहिवाट पडला की पडलाच. काय तर पण हे फिरणं नाही ग चांगलं. कुठे चक्कर आली, पाय घसरला, तोल गेला. 2 दगड असतात, दगडावर पाय देऊन त्या दगडावर पाय द्यायचे. आता इथं थंडासला की दगड आहे असं पाय देऊन गेल्यात. अशा काताड्यात तर मोडपून मी ठेवल्या आणि बघ असं आहे ग. म्हणून तर म्हणते काळजी घेणं गरजेचं आहे. मग काय दिवसामध्ये हा आता काय ग हे बघ तुझं काय ना माझं काय, शेवटी आता ही तरुणपणाचा भर गेला की म्हातारपणाची नको आणा. बाया. काय काय अजून दूध पिऊन खोटते दूध निघाला. काय का आता बहिरी झाले कानानं ऐका येणार. अगो बाया नाही ते औषध सोडल्यापुरतं होत असेल तसं. ही खरं नाही का मुक्तीवणी. होय मग काय तर त्या बाबाला ते सांग. थांबा आता मी ते हे करते की दवाखान्यात जाते की डॉक्टरींकडे जा आंघोळ करून जा. जाते. सातारांना तरी सांगू नको बहिरे काय नाही. नाही चला मग प्रेक्षक ताई हो दादानो, आता आपल्या आजीचं दुखणं बिकणं तुम्ही ऐकलं, 4 गप्पा आजी संग मारल्या. कमेंटमध्ये सांगा आजीचं तब्येतीचं विचारा. काल परवा तुम्ही आमच्या व्हिडिओला तुम्ही म्हणले आजीला बरं आहे का, आता आजीचं तब्येत ठीक आहे का. त्याच्यामुळं म्हणलं आता चला आजीच्या तोंडशीच आपलं थेट ही करावा म्हणून आजीला बोलले. आणि आजीनं सांगितलं की कसं कसं वेदना होत होत्या, त्रास होत होता. चला मग करा आता कमेंट भरपूर. तर करू का आता बाय बाय. दादी कर ग बाय बाय. बाय बाय. कोण आहे आत्मारा. हे सगळे आपले प्रेक्षक लोक असते ते. तोंड धरून धरून हाता घेऊन माया बसून चांगले बरं तिथे मॅडम चांगली आहे. येईल तर दिलं. चला आता नागपंचमीला जायचं, उपास सोडून गोळ्या गिळायच्यात बरं का. बाय बाय.